गुरु अनेक असतात, सद्गुरु एकच असतो. आणि म्हणून सत्याने गुहे दाखवतो त्याला सद्गुरु म्हणावं. सत्य हे बीज आहे आणि ते दिल्यानंतर बद्रिका आश्रमामध्ये मच्छिंद्रनाथांना तिथं तपश्चर्याला बसवलं. त्यांनी त्याचे जप केले आणि जप पूर्ण झाल्यानंतर ते आश्रमातून सद्गुरूंना सांगितलं मी आता तीर्थटनाला जातो. मग ते तीर्थटनाला निघून गेले. गेल्यानंतर मोठी कथा आहे. मग गोरक्षनाथ जन्माला आले, नवनाथांचा जन्म झाला. पुढे जालिंदर राजाची कथा आहे, मैनावतीची कथा आहे. आपण आस्ते आस्ते सांगू. पण मच्छिंद्रनाथांचा तपश्चर्या पूर्ण झालेली आता आणि ते तपश्चर्या पूर्ण झाल्यामुळे स्वानंद प्राप्त झालेला आहे. आणि मग ते जग उद्धारासाठी धर्माचं कार्य करण्यासाठी बद्रिका आश्रमाहून ते इकडं ब्रह्मर्ती म्हणजे तीर्थटनाला निघालेले आहेत. म्हणून नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथात अशी जणी किंवा आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, नामस्मरण हीच खरी भक्ती, नाम एक सुखशांतीचं साधन. हरिओम.